बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्व युवा कार्य प्रशिक्षणार्थींकरिता स्नेहनील स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपल्यासाठीचं हे परिपत्रक आलेलं आहे। हे कालचं परिपत्रक आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा 29/4/2025चं परिपत्रक आहे आणि ही आनंदाची बातमी नाही, तर आपल्यासाठी जे शिक्षण विभागात काम करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत दुःखद बातमी आहे, ज्यांच्यासाठी हे परिपत्रक काढलेलं आहे। आणि हे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय नवी मुंबईचं हे पत्र आहे आणि सहाय्यक आयुक्त सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सर्वांसाठीच असणार आहे। लक्षात घ्या, विषय काय आहे? मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी यांना वाढीव कालावधीसाठी रुजू होण्याबाबत बघा काय दिलेलं आहे। याच्यात संदर्भ सर्वच दिलेला आहे। संदर्भ त्यात 15 तारखेचा संदर्भ दिलेला आहे। 15 तारखेचा संदर्भ दिलेला आहे। वेगवेगळे संदर्भ दिलेले आहे। 11 तारखेचा अमरावतीचं दिलेलं आहे। अहमदनगर यांचे पत्र दिलेलं आहे। हे सर्व पत्र या ठिकाणी संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे। यात काय आहे आपण नेमकं बघू विद्यार्थी मित्रांनो। उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 1 अन्वय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे। या शासन निर्णयानुसार प्रशिक्षणार्थी यांना 6 महिने कालावधी प्रशिक्षण देण्यात येत होते। आता उक्त संदर्भ क्रमांक 2 शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणार्थीचा कार्यकाळ हा 6 महिन्याऐवजी 11 महिने करण्यात आला। त्या अनुषंगाने शैक्षणिक संस्थांमधील प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये वाढ देण्यात यावी किंवा कसे याबाबत क्षेत्रीय कार्यालयाकडून वारंवार विचारणा होत होती। सदर विषयी सादर करण्यात येते की माये फेब्रुवारी 2025 मध्ये राज्यात 5213 शैक्षणिक संस्थांमध्ये 23,123 प्रशिक्षणार्थी कार्यरत होते। सध्या स्थितीत 4,073 प्रशिक्षणार्थी कार्यरत आहेत। राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये अध्यापनाचे कार्यप्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना सध्या स्थितीत 5 महिन्याची मुदतवाढ दिल्यास एप्रिल महिन्याच्या परीक्षेच्या कारणामुळे तर मे आणि जून महिन्याच्या शैक्षणिक संस्थांना अनुदेय असलेल्या उन्हाळीच्या सुट्ट्यामुळे हे प्रशिक्षण मिळणार नाही। हे प्रशिक्षण मिळणार नाही। मे आणि जूनच्या सुट्ट्या असल्यामुळे मुदतवाढ मे आणि जूनमध्ये शैक्षणिक संस्थांच्या अनुदेय असलेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे कोणतेही प्रशिक्षण मिळणार नाही असे क्षेत्रीय कार्यालयाच्या मत दिसून येत आहे। यास्तव शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यप्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना नव्या 5 महिन्याची मुदतवाढीचे आदेश 1 जुलै 2025 पासून अथवा सुट्टीनंतर शाळा महाविद्यालय सुरू होण्याच्या तारखेपासून देण्यात यावे। त्याचप्रमाणे संदर्भीय क्रमांक 2 या शासन निर्णयामध्ये नमूद क्रमांक 1 आस्थापनेत नवीन प्रशिक्षणार्थी रुजू झाल्याच्या पूर्वीच्या प्रशिक्षणार्थीसाठी संबंधित आस्थापनेत जागा उपलब्ध नसल्यास सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी सदर आस्थापनेत उर्वरित 5 महिन्याच्या कालावधीमध्ये कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी। तसेच अशा प्रशिक्षणार्थीस इतर आस्थापनेत कार्यप्रशिक्षण संधी उपलब्ध करून द्यावी। अशा प्रकारची कोणतीही अडचण उद्भवल्यास सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी आपल्या स्तरावरून निर्णय घ्यावा असे नमूद आहे। यास्तव संबंधित सहाय्यक आयुक्त यांनी खात्री करून आस्थापनेत हंगामी सुट्ट्या अनुदेय असतात अशा आस्थापनांची वाढीव 5 महिन्याची प्रशिक्षणासाठी मुदतवाढीचे आदेश देण्यात यावे। उदाहरणार्थ साखर कारखाना, जेणेकरून संबंधित प्रशिक्षणार्थ्यांना योग्य प्रकारे कार्यप्रशिक्षण मिळू शकेल। तसेच ज्या प्रशिक्षणार्थींना 6 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे, 5 महिन्याचे प्रशिक्षण घेऊ इच्छितात त्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण कार्यकाळ 6 महिने ऐवजी 11 महिने करण्यात आला। त्या दिवसापासून 10 मार्च 2025 पासून पुढील 6 महिने कालावधीसाठी रुजू होणे अनिवार्य आहे। तरी उपरोक्त प्रकारे उचित कारवाई करून जास्तीत जास्त उमेदवारांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळेल अशी कारवाई करण्यात यावी असं हे परिपत्रक आहे। आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून जे विद्यार्थी आपले 6 महिन्यासाठी जॉईन होणार होते, म्हणजे 5 महिने पुढचे शिक्षण विभागाकरता, तर त्यांनी सुट्ट्यांमध्ये देऊ नये असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। मे आणि जून नंतर सुट्ट्या जशा संपल्या आणि शाळा चालू होतील असं त्या ठिकाणी त्यांनी रुजू करून घ्यावे असं त्यांनी लेटर काढलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्यासाठी आनंदाची बातमी नाही तर आपल्याला दुःखाची बातमी आहे आणि 2 महिने आपल्याला घरी बसावं लागेल, 2 महिने सुट्ट्या घ्यावं लागेल आणि त्यानंतर मात्र आपल्याला रुजू होता येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, याचासुद्धा आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे।
हे परिपत्रक आपल्या ग्रुपला आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्याला या चॅनलला कायमस्वरूपी अपडेट करता सबस्क्राईब करा. धन्यवाद.